आता हे झालं मुलांना महापुराचं. तर महापुराचे परिणाम इफेक्टिव्ह ऑफ फ्लड, मग त्याचे परिणाम काय होतात ते देखील आपण पाहणार आहोत. मग साहजिकच आहे, जसं आपण पाहिलं मुलांना भूकंपामध्ये देखील की मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी व वित्तहानी होते, त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत असते. मग जसं भूकंपाचं आहे तसंच महापुराचं देखील आहे, फ्लडचं देखील आहे, की ज्याप्रमाणे भूकंपामध्ये देखील सर्व परिस्थिती कशी होते की अस्ताव्यस्त होते. घरातलं हर एक जे सामान आहे, घर आहे, घर म्हणा, दुकान म्हणा, ते काय होतं, अस्ताव्यस्त होतं. त्याचप्रमाणे महापुरामध्ये देखील काय होत आहे मुलांनो, की सर्व काय होते, घराची जी परिस्थिती आहे, चित्र आहे ते बदललेलं आहे. घरामध्ये पाणी शिरतं, शेतात पाणी शिरतं, आणि जे पुराचं पाणी घरात आल्यामुळे घरातलं जे काही वस्तू आहे, सामान आहे, त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. आणि त्याचप्रमाणे घरामध्ये समजा एखादं लहान मुलं असतील किंवा एखादे वयस्कर माणसं असतील, म्हातारी माणसं असतील, त्यांना जर चालता येत नसेल तर त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असते, आणि वित्तहानी म्हणजे त्यांच्या मालमत्तेचं देखील हानी होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे बघा तुम्ही घरामध्ये पाहू शकता की हे घर परिपूर्णपणे पाण्यामध्ये डुबले गेलेले आहे. इथे कुठेही तुम्हाला घर दिसत नाहीये, परंतु हे जे घर आहे, झाडं आहेत दोन, या दोन झाडाच्या मध्ये काय आहे, घर आहे, त्या घरामध्ये अर्ध पाणी शिरलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. बघा इथेही तुम्हाला दिसत आहे की पूर्ण अर्ध्याच्या वर जे घर आहे, त्या घराच्या अर्ध्याच्या वर जे छप्पर आहे तिथे पाणी आहे. म्हणजे त्याच्या घरातील सामानांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. तेथील माणसाची जी व्यवस्था असेल ती देखील व्यवस्था म्हणजे नक्की योग्य आहे का अयोग्य असू शकते. त्या देखील आपण त्याच्या मुलांना त्या गोष्टीसाठी देखील काय केलं जातं, प्रशासनाकडे बघितलं जातं. मग अशा प्रकारे माणसाची जीवितहानी देखील होऊ शकते, आणि माणसाची मोठ्या प्रमाणे मालमत्तेचं देखील नुकसान होण्याची इथे शक्यता आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चित्रामध्ये बघा मुलांना पाहू शकता की कशा प्रकारे माणसाची जीवित व वित्तहानी, सगळीकडे पाऊस पडल्यामुळे कशा प्रकारे तिथे प्रसंग ओढवला आहे. जमिनीची धूप होते, आणि त्याप्रमाणे काय होतं की जमिनीची धूप व्हायला सुरुवात होत असते, की हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे बघा इथे चित्रातून कशा प्रकारचे की जो लोहमार्ग आहे तो देखील काय आहे की जो ब्रिज आहे, त्या ब्रिजावरून लोक काय करत आहेत, जाण्याचा प्रयत्न करते. जो लोहमार्ग आहे तो काय झालाय, विस्कळीत झालेला आहे. विस्कळीत झाल्यामुळे तिकडचं जे वातावरण आहे किंवा तिथली जी परिस्थिती आहे ती देखील बघा पाहू शकता की जो खांब आहे तो देखील कोलमडून पडलेला आहे. अशा प्रकारे जमिनीची देखील काय होत आहे, धूप होत आहे. पिकाचे अमाप नुकसान होत आहे. जेव्हा महापूर येत आहे किंवा जेव्हा फ्लड्स येत असतो, जेव्हा अतिवृष्टी होते, तर ते पाणी शेतामध्ये शिरतं, घरामध्ये शिरतं, वस्तीमध्ये शिरतं, आणि जेव्हा शेतामध्ये देखील पाणी शिरतं, जेव्हा शेतामध्ये जे हर एक प्रकारचं जे धान्य लावलेलं असतं की जे पेरणी केलेली असते, त्या पेरणीवर काय होतं, त्यांचं अमाप नुकसान होतं. इथे अमापाचा शब्द काय आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं काय होत असतं मुलांना, हे नुकसान होत असतं. मग हातातोंडाशी आलेला जो त्यांचा जो घास आहे तो काय होतो, निघून जातो. मग आणि ज्या मालाला जो भाव मिळाला गेला पाहिजे तो भाव कोणत्याही प्रकारे मिळत नाही, कारण जे धान्य आहे ते कसं होतं, ओलसर होतं. आणि आपण जेव्हा बाजारात धान्य विकायला जातो ते कसं असतं, कोरड्या स्वरूपात असतं. परंतु इथे ऑलरेडी पावसामुळे म्हणा किंवा महापुरामुळे म्हणा किंवा सुनामीमुळे हे धान्य कसं झालेलं आहे, ओलं झालेलं दिसत आहे. मग असं ओलं झालेलं धान्य कोणीही विकत घेत नाही. म्हणजेच एक प्रकारे इथे काय आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. हे देखील आपण पाहू शकतात. अशा प्रकारे पिकाचे हे अमाप नुकसान होत आहे, हे देखील आपण पाहतो. पूर ओसरल्यानंतरही आता बघा, त्यानंतर जेव्हा महापूर येऊन जातो त्यावेळेस काय काय होतं हे आपण पाहिलंय, आणि त्याच्यानंतर त्याचे काय परिणाम बघितले. पण पूर नंतर जेव्हा ते सर्व पाणीचा निचरा होतो काही दिवसानंतर, काही कालांतरानंतर, तेव्हा पूर ओसरल्यानंतरही आजार निर्माण होतात, की हर एक प्रकारचे जे आजार निर्माण होतात किंवा इतके दिवसापासून ते साचलेलं जे पाणी होतं त्या घरामध्ये राहिलं जातं, त्या पूर्ण फर्निचरला लागलेलं असतं, घरातल्या वस्तूंना लागलेलं असतं. मग असे पाणी जे आलेलं असतं ते एका गटारातून देखील आलेलं असतं. ते गटाराचं पाणी गटारे तुंबले जातात, ते रस्त्यावर पाणी येतं, रस्त्यावर आलं ते परिसरात येतं, परिसरातून ते वस्तीत येतं, आणि वस्तीतून ते घरामध्ये शिरतं. मग अशा प्रकारे जेव्हा ते पाणी निघून जातं तेव्हा देखील खूप सारे मोठ्या प्रमाणात आजार निर्माण सुरू होते. ज्याप्रमाणे मलेरिया आहे, डेंग्यू आहे, अशा प्रकारचे जे आजार निर्माण होतात, त्याचप्रमाणे काही संसर्गजन्य रोग देखील निर्माण होतात. मग अशा प्रकारे आजारांना त्यांना बळी द्यावं लागतं. रोगराई निर्माण होते, की त्यामुळे प्रकारे काय होऊ शकते, तिथे महापूर झाल्यानंतर की पाणी उसरल्यानंतर रोगराई निर्माण होऊ शकते, की कशाही प्रकारे की तिथे मच्छर साठू शकतात, की तेच मच्छर हर
हर एकाच्या घरामध्ये साठले गेल्यामुळे प्रत्येकाला जो आजार आहे, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, हे देखील होऊ शकतो. मग लोकांचे आरोग्य खालावते. लोकांचे आरोग्य खालावते म्हणजेच काय, की सतत त्या पाण्यामध्ये राहिल्यामुळे जे पाय आहेत ते घाणीच्या पायामध्ये राहिल्या गेल्यामुळे पायांना देखील काय होते, एलर्जी निर्माण होते, पायाला खाज सुटते, जळजळ सुटते आणि मग पायांना देखील काय होऊ शकतो, त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य देखील काय होत आहे, हे खालावत आहे. तुम्ही ते चित्रामध्ये पाहू शकता बघा कशा प्रकारे, की जिथे पाण्याचं पूर होऊन गेलं आहे, जिथे चिखल आहे, माती आहे, बरोबर पाणी निघून गेलंय, काही ठिकाणी पाणी अजूनही, काही घरामध्ये पाणी अजूनही आहे मुलांना. मग त्यावेळेस देखील काय होतं, की त्या पातीमध्येच त्यांना काय करायला लागतं, आपलं जे काही घरातलं सामान आहे त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. मग अशामुळे देखील तिथे काय होऊ शकतात, आजार निर्माण होऊ शकतात. हे देखील आपण याच्यामध्ये पाहत आहोत. तर अशा प्रकारे बघा, पूर उसरल्यानंतरही आपल्याला आजार, रोगराई यामुळे लोकांचं आरोग्य काय आहे, खालावत आहे, हे देखील आपण पाहत आहोत. जो आपला तिसरा घटक आहे मुलांना, ते देखील आपण पाहणार आहोत, वादळे. वादळे म्हणजे स्ट्रॉम. चला तर आपण पाहूया वादळे. वादळे म्हणजे काय, स्ट्रॉम्स आहे. स्ट्रॉम म्हणजे वादळ. वादळ कसे आहेत, की जेव्हा वादळ येतं, वादळ येणं ही देखील काय आहे, एक नैसर्गिक काय आहे, आपत्ती आहे, की ती कोणी सांगण्यावरून होत नाही, की ती नैसर्गिक आपत्ती आहे. वादळ म्हणजे जे वादळी वारे किंवा जो वारा वाहत असतो, त्या वारा वाहण्याचा जो दाबाचा जो पट्टा आहे, तो नॉर्मल न राहता किंवा सर्वसाधारण राहता तो प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त वाहतो, त्याप्रमाणे काय होतं, त्याला आपण बोलतो वादळ असे बोलले जातं. म्हणजे काय होऊ शकतं मला, की हवेच्या दिशेमध्ये किंवा वाऱ्याच्या दिशेमध्ये काय होते, मोठ्या प्रमाणात जेव्हा बदल होतो, जेव्हा सामान्य वाऱ्यापेक्षा जेव्हा अतिसामान्य वारे जेव्हा व्हायला लागतात, तेव्हा आपण त्याला काय बोलतो, वादळ बोलतो. बघा आपण पाहू शकता चित्रामध्ये, की कशा प्रकारे हे नारळाचं उंच झाड आहे आणि ते काय करत आहे, एका साईडला झुकले. म्हणजे वाऱ्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता, की वाऱ्याचा जो ताशी वेग आहे तो किती मोठ्या प्रमाणात असू शकतो, की एवढ्या मोठ्या झाडाला तो काय करत आहे, तो एका ठिकाणी झुकवत आहे. बघा, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे असतात, की ज्या हवा जेव्हा हवा जे आपण श्वासोच्छ्वास घेतो, ज्या हवेमध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे, आपण तो घेत असतो, की हवेचे जे दाब असतात ते देखील काय असतात, कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. बघा, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे, की जे हवा आहे त्या हवेमध्ये काय कमी अधिक दाबाचे पट्टे असतात, कधी कमी असतात, कधी अधिक असतात. हे दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे आणि त्यामुळे हवामानात जो काही बदल निर्माण होतो, त्यामुळे वेगाने वारे वाहू लागतात. जेव्हा हवामानात बदल होतो आणि कमी दाबाचे किंवा जे दाबाचे जे पट्टे असतात, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे ज्या पट्ट्यामध्ये जेव्हा फरक होतो आणि त्याच्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलामुळे काय होतात, जे वादळी वारे हे काय होतात, वेगाने वारे वाहू लागतात. वेगाने म्हणजे खूप जोरामध्ये वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. आणि काय होतात, त्यापासून वादळे निर्माण होतात. मग ही वादळ आपण कधी शक्यतो पाहतो, ज्यावेळेस मुलांना खूप अतिवृष्टी पडत असते, खूप पाऊस पडत असतो, त्यावेळेस विजा चमकत असतात, वारा येत असतो, वादळ येत असतं, आवाज ऐकायला येत असतो आणि मग त्यावेळेस कमी अधिक दाबाचे पट्टे तिथे निर्माण होतात आणि हवेतील बदलामुळे काय होतात, वादळ निर्माण होतात. बघा, कधी कधी जेव्हा पावसाची सुरुवात असते जून महिन्यामध्ये, जेव्हा पहिला पाऊस असतो, तेव्हा देखील बघा अति प्रमाणामध्ये काय होतं, अगदी वारा व्हायला सुरुवात होते, खूप मोठा जोराचा वारा सुटत असतो आणि आपण बोलतो की अरे आता काय होणार आहे, वादळ येणार. त्या वारांचा आपल्याला आवाज देखील ऐकायला येतो. मग अशा प्रकारचे जे वादळी वारे आहेत बघा, की ते काय केले जातात, झाडं एका साईडला झुकली गेलेली आहेत. म्हणजे त्या वाऱ्याचा जे दाबाचा जो पट्टा तो कमी जास्त आहे, की कमी आहे का जास्त आहे, तर अर्थातच कसा आहे, तो जास्त आहे. तुम्ही पाहू शकता की आणि मग त्यावेळेस काय होतात, वादळे निर्माण होतात आणि जी काही सर्व झाडे आहेत ती काय जातात, ज्या दिशेने वाऱ्याचा पट्टा जास्त आहे त्या ठिकाणी ती पट्टा काय केला जातो, ते वारे झुकले जातात. ते देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे वादळ, बघा हे झाडं चुकली गेली आहे. मग त्याचे परिणाम काय होतात, जेव्हा वादळ येतं, वादळ म्हणजे काय ते पाहिलं, ते कशामुळे येतं हे देखील आपण पाहिलं. मग त्याचे परिणाम आपल्या मानवी जीवनावर काय होतात ते देखील आपण आता पाहणार आहोत. वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप नुकसान होते, की जेव्हा वादळग्रस्त प्रदेश, म्हणजे तो वादळग्रस्त प्रदेश कोणता असू शकतो बघा, की वादळग्रस्त प्रदेश म्हणजे हर एक ठिकाणी जो जिल्हा आहे, राज्य आहे किंवा एखादा गाव आहे, त्या गावामध्ये काय तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ येते. आणि अशा वेळेस समजा एखादं घराच्या बाजूला एखादं झाड असेल, ते झाड कोलमडून कुकडे पडतं, त्या घरावर पडतं, म्हणजे त्या छपरावर पडतं. म्हणजे साहजिकच आहे, त्या घराचं नुकसान होतं, त्या घराबरोबर त्या घराचं नुकसान होतं, त्या घरातील व्यक्तीचं देखील नुकसान होऊ शकतं, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं, एखाद्या वेळेस जीवित हानी देखील होऊ शकते आणि म्हणजेच काय, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होतं. म्हणून त्यांनी काय दिले, वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप म्हणजे ज्याला मोजमाप करता येणार नाही त्याला आपण बोलतो अमाप बोलणार. अमाप काय झालेलं आहे, नुकसान झालंय, कारण हे तुम्ही पाहू शकता.
जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. जीवित म्हणजे काय मी सांगितलं आहे की जे माणसं आहेत, मनुष्य आहेत, म्हणजे ती काय आहेत, ती मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे त्याला जीवित आणि व मालमत्ता, मालमत्ता म्हणजे जे आपली जी काही आपली संपत्ती आहे, जी आपली प्रॉपर्टी आहे, त्याला आपण मालमत्ता बोलणार आहोत. त्याची प्रचंड हानी होत आहे. हानी म्हणजे काय, आपलं नुकसान होत आहे. ते नुकसान आपल्याला परत भरून मिळणार नाही. की जर ते काय गेलेलं आहे, ते वादळामुळे असू शकतं, ते महापुरामुळे असू शकतं, ते भूकंपामुळे देखील असू शकतं. भूकंपामध्ये ते गेल्यामुळे आपल्याला परत ते येणार आहे का? एखादी व्यक्ती आपली त्या भूकंपात गेली आहे किंवा महापुरात गेली आहे, तर ते आपल्याला परत मिळू शकते का? तर नाही. म्हणजे हे कसं न भरून निघणारं काय आहे, आपलं नुकसान आहे. आणि म्हणून याची आपल्याला प्रचंड हानी होत आहे. हे तुम्ही देखील चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे जेव्हा वादळ येतं, वारा येतो, तेव्हा इकडून तिकडे जेव्हा सगळीकडे फिरला जातो, तेव्हा घराचे छप्पर उडतात, घरातले जे पत्रे असतात, कौलाची घरं असतात, ते कौलं देखील उडतात आणि घरातल्या सर्व ज्या गोष्टी असतात त्या देखील वाऱ्याने पुढे पुढे ढकलल्या जातात. व अशा प्रकारे जे आपले जे यंत्रणा आहेत, जे दळणवळणाची जी यंत्रणा, जे तारा आहेत, त्या देखील विस्कळीत होतात. मग अशा वेळेस आपल्याला लाईट आपली जाते, आपला जो दूरध्वनीचा संपर्क आहे तो देखील आपला बंद पडतो, आपला जो टेलिव्हिजन आहे तो देखील आपला बंद पडतो. मग अशा वेळेस आपल्याला ज्या बातम्या, ज्या म्हणजे काय चाललंय हे बाहेरच्या जगाशी आपल्या वादळामुळे देखील संपर्क तुटत असतो. भूकंप निर्माण झाला, भूकंप आला किंवा महापूर आला किंवा वादळ आलं, तरी काय होतं मुलांनो, की आपलं जनजीवन हे विस्कळीत होत असतं. मग अशा प्रकारे बघा, इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे नुकसान झालेलं इथे तुम्ही पाहू शकता. वीज पुरवठा खंडित होतो. जसं मी आत्ताच सांगितलं की आपल्या हर एक प्रकारच्या ज्या यंत्रणा आहेत त्या बंद पडतात, वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा खंडित होतो म्हणजे आपल्या घरामध्ये जी वीज असते, जी लाईट असते, ती देखील काय होते, बंद पडते. जेणेकरून ज्या विजेवर चालणारे हर एक जे उपकरण आहे, आपण त्याला बोलू शकतो, जे आपलं चक्की आहे ती बंद पडू शकते. जे आपली त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मुलांना, जे टेलिफोन आहे आपलं ते देखील बंद होऊ शकतो. आपल्या विजेवर चालणारे जे शेगड्या आहेत त्या देखील बंद पडू शकतात. मग अशा प्रकारे हर एक प्रकारचा जो वीज पुरवठा आहे तो खंडित होतो. खंडित होतो म्हणजे बंद होतो. ते देखील पाहू शकता की अशा प्रकारची जी विजेची तार आहे ती देखील तुम्ही पाहिली असेल, मग ती काय होते, बंद पडते. दळणवळण यंत्रणा खंडित होते. दळणवळण यंत्रणा म्हणजे काय, की आपल्याला ज्या गोष्टीची सुख सुविधा पुरवली जाते त्या सर्व गोष्टी बंद पडणे. म्हणजेच काय, आपल्याला एका गावाचं दुसऱ्या गावामध्ये काही माल आणण्यासाठी जायचं असेल, तर जर रस्ताच नसेल, पूलच खचला असेल किंवा पूल पूर्णपणे तुटून गेलेलं असेल, रस्त्याचं खच्चीकरण झालं असेल, तर आपण काय करू शकत नाही, संपर्क साधू शकत नाही. म्हणजेच आपण त्याला काय म्हणा, दळणवळणाची यंत्रणा काय पडते, खंडित होते. खंडित होणे म्हणजे बंद होणे याचा अर्थ असा आहे. किंवा एखादं झाड आहे, वादळामुळे काय होतं, ते मोठंच्या मोठं झाड रस्त्यावर कोलमडून पडलं जातं. ते कोलमडून पडल्यामुळे आपण आरपार जाऊ शकत नाही. तो रस्त्याचं ते झाड जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत, समजा आपण आपल्या बैलगाडीने प्रवास करत असेल किंवा आपण मोटारीने प्रवास करत असेल, तर आपण तिथे पोहोचणार कसं? त्याच्यामुळे आपला जो पूर्णपणे जो आपला दिनचर्याचा जो काम आहे ते काय होऊन जातं, ठप्प होऊन जातं. आणि आपली जी पूर्ण दळणवळण व्यवस्था आहे, म्हणजे आपल्याला बाजार आणायचा ठरला असेल किंवा आपल्याला एखाद्या प्रकारची काही खरेदी करायची असेल किंवा आपल्याला दळण आणायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या ठिकाणी माल आणायचा असेल, तो पूर्णपणे काय होते, यंत्रणा आपली ठप्प पडून जाते, खंडित होते. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. वादळ आल्यामुळे खूप मोठी मोठी जी जुनी पुष्कळ जी खूप वर्षाची झाडं असतात ती देखील कधी कधी काय पडतात, रस्त्यावरती बघा अशा प्रकारे कोलमडून पडलेले आपण पाहू शकतो. अशा प्रकारे देखील ही व्यवस्था बघा, वादळामुळे होणारे जे परिणाम आहेत ते देखील, वादळामुळे जे परिणाम होतात ते देखील आपण याच्यामधून पाहू शकतो. जो आपला चौथा घटक आहे वणवा, त्याच्याकडे आपण पाहणार आहोत. आता आपण बघणार आहोत वणवा, जो फ्लड आहे. तो बघा काय बोलू शकतो की वणवा म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वणवा म्हणजे जंगल, की जंगलामध्ये जी लागणी जाणारी आग आहे किंवा जंगलात लागणारी जी नैसर्गिक किंवा अनैसर्गिक जी आग लागते तिला आपण काय बोलतो, वणवा बोलतो. आपण घरात लागलेल्या आगीला वणवा बोलत नाही किंवा एखाद्या कंपनीला लागलेली आग तिला आपण वणवा बोलत नाही. घरातली आणि फॅक्टरीतली किंवा कंपनीतली लागणारी आग, शेताला लागणारी आग ती वेगळी आहे. परंतु जेव्हा जंगलात आग लागते त्याला आपण बोलतो वणवा. बघा आता इथे अशा प्रकारे चित्र तुम्हाला दिसत आहे की हे जंगल आहे, जंगलात बरीचशी झाडं आहेत आणि या झाडामध्ये काय लागलेलं आहे, आगीचं प्रमाण तुम्हाला इथे दिसत आहे की खूप मोठ्या प्रमाणात ज्वालीचे काय प्रकोप दिसत आहेत. वणवा म्हणजे जंगल बघा, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक इथे सांगितलंय. वणवा म्हणजे काय, जंगल किंवा गवताळ प्रदेश, की जिथे गवताळ प्रदेश आहे तिथे जंगलामध्ये नैसर्गिक किंवा अनैसर्गिक म्हणजे तिथे निसर्गता लागू शकते. निसर्गता म्हणजे कशी, इथे त्यांनी दोन कारणं दिलीत. आग लागण्याची दोन कारणं आहेत.
एक नैसर्गिक आहे आणि दुसरा अनैसर्गिक आहे. मग नैसर्गिक कशी असू शकते, की जेव्हा एखादा समजा वादळी वारे वाहतात, तेव्हा वादळी वारे वाहत असताना काय होतात, जी पानं एकमेकांना घासली जातात आणि ती झाडं जवळ जवळ असल्यामुळे ते पानं एकमेकांना घासत आणि त्याच्यातून घर्षणाने काय होतं, आग देखील लागू शकते. दुसरं कारण आहे आग लागण्याचं मुलांनो, की जेव्हा एखादा पाऊस सुरू असतो किंवा एखादा प्रचंड वारा वाहतो, वादळ येतं, त्यावेळेस देखील जेव्हा विजा कडकडतात, त्या विजा कडकडल्यामुळे देखील ते एखादी वीज कुठेतरी एखाद्या शेतात पडते किंवा एखाद्या झाडावर पडते. मग ती वीज आहे ती एखाद्या जंगलामध्ये पडली असेल तर त्याला देखील नैसर्गिकरित्या आग लागू शकते. म्हणजे ही झाली नैसर्गिक, काय झाली आपली कारणं झाली ही नैसर्गिक. आता आपण अनैसर्गिक म्हणजे म्हणू शकतो की कदाचित ती चुकून देखील लागू शकलेली असते, की एखाद्या चुकीच्या म्हणजे एखाद्या मानवाच्या चुकीच्या कारणामुळे देखील ती आग लागू शकते, किंवा एखादा लायटर म्हणा किंवा एखादा माचीस म्हणा, की एखादा जर त्याला लागलं असेल तर ते देखील काय होऊन जातं, त्या गोष्टीला आग लागू शकते. अशा कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग होते. अनियंत्रित बघा शब्द काय आला आहे, अनियंत्रित आग होय. अनियंत्रित म्हणजे ज्याला आपण विझवू शकत नाही, की जंगल हे किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, की ते आपल्या घर किंवा कारखाना जसं आपण पाणी घेऊ शकतो आणि त्याला बाल्डीने पाणी घेतो आणि आपण आग विझवतो, तसं आपण जंगलामध्ये आपण आग विझवू शकतो का पाणी घेऊन बाल्डीने? तर नाही. ही कशी आहे, अनियंत्रित म्हणजे नियंत्रण न करणे. म्हणजे अचा अर्थ काय असतो नेहमी, नाही असतो. अचा अर्थ काय आहे, नेहमी नाही आहे. म्हणजे नियंत्रित करता येत नाही अशी ती काय आहे, आग आहे. त्याला आपण काय बोलतो, वणवा बोललो जातो. मग वणवा हा कुठे लागतो, जंगलामध्ये लागत असतो किंवा जिथे गवताळ प्रदेश आहे त्या ठिकाणी लागतो. मग आग ही कशी आहे, ही नैसर्गिक असू शकते किंवा अनैसर्गिक असू शकते, की ही निसर्गतः लागू शकते किंवा माणसाच्या एखाद्या चुकीच्या कारणामुळे देखील लागू शकते. अशा प्रकारची ही आग आपण इथे पाहत आहोत. तर अशा प्रकारे ही आग तुम्हाला इथे दिसत आहे. ते बघा, ही पाहू शकता की याची आपण 2 कारणं देखील पाहिलेली आहे. वणवा पसरण्याचे वेग प्रचंड असतो. आता साहजिकच आहे, इथे प्रत्येक झाडाला झाड कसं आहे, लागून आहे. इथे झाडाला झाड कसं आहे, लागून आहे. प्रत्येक झाड आहे, जवळ जवळ आहे. म्हणजे इथे श्वास घ्यायला पण जागा नाही. इथे जरा पण प्रकाश दिसतोय तुम्हाला, की इथे एवढा अंधकार आहे, एवढं जवळ जवळ आहे. त्यामुळे वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. ही झाडं सर्व जवळ जवळ असल्यामुळे एका झाडाला लागलेली आग दुसरा तिसरा चौथा पाचवा ती पटकन कॅच करते, ती पटकन घेतली जाते आणि म्हणून त्याचा जो वणवा पसरण्याचा जो वेग आहे तो कसा आहे, प्रचंड आहे. असं त्यांनी सांगितलं, की कसा आहे तो, प्रचंड आहे. तो खूप मोठा आहे, की त्याला वेळ लागत नाही. तो कसा जातो, पटकन पसरला जातो आणि त्याच्यामुळे त्याला वेळ लागत नाही. मग आता याचे परिणाम काय होतात हे देखील तुम्हाला माहिती आहे, की जर एखाद्या जंगलाला जेव्हा आग लागते तेव्हा त्याचे परिणाम म्हणजे परिणाम म्हणा किंवा त्याचे दुष्परिणाम म्हणा ते काय असू शकतात. ते असू शकतं की मुलांना एखादं जंगलला आग लागते तेव्हा म्हणजे आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. आपल्या कितीतरी ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला उपयोगाच्या असतात, कितीतरी औषधोपचार आहेत की ज्या वनस्पती आपल्याला औषधासाठी उपयोगाच्या आहेत ते महत्त्वाचे आहेत. जो लाकूड आपल्यासाठी जो महत्त्वाचा आहे तो देखील किती उपयोगाचा आहे आणि त्याच्यापासून आपण कितीतरी विविध वस्तू तयार करत असतो, त्याचं देखील नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे कितीतरी मुलांना जी खनिजे आहे जी मातीमध्ये आपल्याला भेटतात, त्या खनिजे आपण मातीतून काढत असतो. जो कोळसा आहे, लोह आहे, तांब आहे, ही देखील खनिजे आपण मातीतून काढतो. म्हणजे जंगलातल्या खालचे जे जमीन आहे त्या जमिनीचं देखील काळजी नुकसान होत आहे. मग ती खनिजे नष्ट होतात हे देखील आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे जंगलामध्ये असणारे जे पशु पक्षी आहे ते देखील होरपळले जातात. त्याचप्रमाणे मुलांना जे छोटे छोटे जे कीटक आहेत या सर्वांचा देखील काय होत असतो, नाश होत असतो किंवा ते नष्ट होतात. हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहत आहोत. बघा, जर अशा प्रकारची आग जर सगळीकडे लागली गेली तर काय होतं, नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. तसं मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक साधन संपत्ती की जी हर एक प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती आहे, झाड आहे, झाडावरचं जे पान आहे, फळ आहे, फुल आहे, फल आहे, हे सर्वांचं आपलं नुकसान होत आहे. या झाडाचं नुकसान होत आहे. झाड म्हणजे काय आहे, लाकूड आहे, या लाकडाचं नुकसान होत आहे. तसेच जमिनीत असणारी जी खनिजे आहेत त्यांचं नुकसान होत आहे. जंगलामध्ये राहणारे जे पक्षी आहेत, कीटक आहेत त्यांचं नुकसान होत आहे, पक्ष्यांचं नुकसान होत आहे. अशा प्रकारे जे निसर्गाचं काय होतं, एक प्रकारे नैसर्गिक ही निसर्गाची साधन संपत्ती आहे त्याचं आपलं काय होत आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसरं कारण आहे की हवा प्रदूषित होत आहे. प्रदूषित होते म्हणजे काय, की जे जळाल्यानंतर त्याचा जो आग आहे ती कुठे जाते, आकाशात किंवा हवेमध्ये पसरतो. मग साहजिकच काय होतं, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत असतो आणि मग हवेतला जो कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढतं आणि ऑक्सिजन हा वायू कमी पडतो. मग आपल्या श्वसनासाठी आवश्यक काय आहे, ऑक्सिजन वायू आहे. मग हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त वाढत गेला तर कार्बन डायऑक्साईड आपण जर आपल्या शरीरात
शरीरात गेला तर आपल्याला शरीरासंबंधी किंवा श्वसनासंबंधी वेगवेगळे आजार देखील होण्याची शक्यता असते. आणि मग हवा प्रदूषित झाली तर मानवाच्या जीवनावर देखील त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो, हे देखील आपण पाहिलं आहे. आपत्ती व्यवस्थापन, आता इथे त्यांनी सांगितलं आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. मग हे आपण कशा प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हे देखील आपण याच्यामध्ये पाहता की याच्यावर उपाय काय आहे, की आपण याचं व्यवस्थापन म्हणजेच काय आहे मॅनेजमेंट हे आपण कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. मग आपण काय करणार की लोकसहभाग व आपत्ती व्यवस्थापन याचे नाते फार जवळचे आहे. लोकसहभाग म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणतीही आपत्ती झाली म्हणजे साधारण आपण म्हणू की एक छोटासा इन्सिडेंट म्हणजे एखादा समजा ऍक्सिडेंट झाला छोटासा, की एखादा मुलगा रिक्षाने किंवा आपण एखादा मुलगा सायकलने चालला असं की समजा त्याचं नियंत्रण गेलं आणि ते नियंत्रण गेल्यानंतर तो समजा खाली पडला रस्त्यावर, तर आपण काय करत असतो मग लगेच लोकांचा आपल्याला सहभाग मिळतो की लोक त्याच्या जवळ जातात, त्याला विचारपूस करतात की तुला कुठे लागलं, काय लागलं, जास्त लागलंय का, तू ओके आहेस का, की तुला दवाखान्यात घेऊन जायचंय का, म्हणजे हे सगळ्याची चौकशी करतात. मग अशा वेळेसच मुलांना आपण काय करतो बघा की लोकांचा सहभाग हा फार महत्वाचा आहे. आणि मग त्यावेळेस आपल्याला लोकसहभाग म्हणजेच लोकांचा असलेला जो सहभाग आहे मग त्याला काय म्हणलं लोकसहभाग व आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील काही नियम तयार केले गेलेले आहेत, त्या गोष्टी देखील आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. मग याचे नाते फार जवळचे आहे की लोकसहभाग म्हणजे त्या ठिकाणी जी घटना घडली त्या ठिकाणचा लोकांचा असलेला सहभाग आणि त्यातले आपत्ती व्यवस्थापन यांचे म्हणजे तिथले घडलेल्या घटनेचा फार जवळचा काय आहे संबंध आहे. आता इथे बघा तुम्ही जे चित्र पाहतात की एखादा भूकंप घडलाय, मग भूकंपामध्ये जे जमिनीला हादरा पडलाय, त्या हादरा पडल्यामुळे काय झाले आहे इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मग इमारतीत राहणारे जे लोक आहेत ते काय गेले आहेत ते मातीखाली दडले गेलेले आहेत. मग त्यांना काढण्यासाठी देखील फक्त जी शासनाने व्यवस्था केली आहे तीच माणसं नाही तर आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचा देखील काय आहे लोकसहभाग इथे आपल्याला आढळून येतो. इथे काही लोकल म्हणजे त्या एरियात राहणारे त्या भागात राहणारे लोक देखील काय करत आहेत त्याला मदत करण्याचं काम करत आहेत. आणि आपत्ती व्यवस्थापन त्यांनी देखील जे मॅनेजमेंट केलं आहे ते देखील त्यांचा काय आहे तिथे सहभाग आपल्याला दिसतो. मग अशा वेळेस काय आपल्याला जी व्यवस्था करायची आहे ती कोणती आहे बघा पाहूया आपण. आपत्ती टाळणे म्हणजे जी काही आपत्ती आहे आपण काही आपत्ती आपण टाळू शकत नाही, काही आपत्ती आपण टाळू शकतो. आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे. जर आपत्ती होतच आहे म्हणजे भूकंप होत आहे, महापूर होत आहे, वनवा पेटत आहे, त्याचप्रमाणे आग लागत आहे, मग आपण काय करू शकत आहोत. मग आपत्तींना तोंड कशा प्रकारे द्यायचं की त्या गोष्टीला सामोरं कसं जायचं देण्यासाठी कोणती योजना तयार करावी की कोणत्या प्रकारचा प्लॅन किंवा आराखडा आपण तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. मग त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे त्या गोष्टीसाठी लागणारी हर एक प्रकारची जी कसब आहे किंवा हर एक प्रकारचे जे नियोजन आहे ते मिळवलं गेलं पाहिजे म्हणजे त्याला आपत्ती व्यवस्थापन असे बोलणार. म्हणजे तुम्हाला ही आपत्ती व्यवस्थापनाची काय दिलेली आहे एक प्रकारे व्याख्या दिलेली आहे. पाहू शकता की आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्ती टाळणे म्हणजे जी काही आपत्ती आहे ते टाळण्यासाठी देखील आपण उपाय करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण बोललो की भूकंप हा जरी नैसर्गिक घडला तरी तो होऊ नये यासाठी देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून त्याला आपत्ती टाळणे. आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे की जर आपत्ती आलीच आहे तर त्याला कशा प्रकारे त्याची योजना तयार करायची आहे, कशा प्रकारे प्रथमोपचार करायचा आहे ते बघणं. त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. म्हणजे यालाच काय बोलणार आपण आपत्ती व्यवस्थापनाची ही काय आहे व्याख्या आहे. इथे बघा तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे लोक जे आहेत ते देखील काय करत आहेत मदतीचं कार्य करत आहे. या चित्राच्या माध्यमातून पाहतात की इथे काय पडलेलं आहे, इथे काय मातीचा जो काय ढिगारा पडलेला आहे त्या ढिगाऱ्याचं देखील उपसण्याचं काम इथे चालू आहे. हे देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे जी काही आपत्ती झालेली आहे त्या आपत्ती टाळण्यासाठी देखील लोक काय करत आहेत लोकांचा जो सहभाग आहे तो देखील इथे आपल्याला जाणवत आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान मग ती आपत्ती कोणत्याही प्रकारची असू दे, ती निसर्गात असू दे किंवा मानवनिर्मित असू दे. बघा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमध्ये होणारे नुकसान हे टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्तीकालीन नियोजन करणं गरजेचं. आपत्तीकालीन म्हणजे जेव्हा आपत्ती येते त्याचं नियोजन. आपत्तीकालीन म्हणजे संकट येण्यापूर्वी किंवा आपत्ती येण्यापूर्वीचं जे काय आहे ते नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो त्याचं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काय करणं पाहिजे आपत्तीकालीन नियोजन व्यवस्थापनाची जास्त गरज असते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं असू दे की मग ते
भूकंप असू दे, पूर असू दे, महापूर असू दे किंवा सुनामी असू दे, वादळ वारे असू दे किंवा ज्याप्रमाणे एखादे आग लागणं असू दे किंवा वारे वाहणं असू दे, कोणत्याही प्रकारचं असू दे, ती टाळण्यासाठी आपण काय करू शकतो की आपत्कालीन नियोजन देखील करणं गरजेचं आहे. आपत्ती काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, इथे त्यांनी काय सांगितलं की आपत्ती काळात म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची आपत्ती येते, मग ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असू दे, कोणत्याही प्रकारची आपत्ती असली ते एकमेकांना आपल्याला काय करणं गरजेचं आहे, हेल्प करणं गरजेचं आहे, सहकार्य करणं गरजेचं आहे. सहकार्य म्हणजे मदत करणं गरजेचं आहे. ही आपली सर्वांची म्हणजे कोणा एकाची जबाबदारी नाही आहे की बाबा ही परिस्थिती माझ्यावर आली नाही मग मी कशाला मदत करू, किंवा ही त्यांचा प्रश्न आहे, ती त्यांच्या बाबतीत घडलंय मग माझा काही संबंध नाही. तर आपण एका देशात राहतो, एका राज्यात राहतो, तर आपण एक माणूस धर्म म्हणा किंवा आपली एक नैतिक जी जबाबदारी आहे की जो आपला धर्म आहे की जो आपण प्रत्येकाला मदत करणं हे प्रत्येकाचं काय आहे, प्रथम कर्तव्य आहे आणि सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून हे लोक काय करत आहेत, मदत करत आहेत. मग त्याच्यासाठी एक नवीन नियम तयार केलाय. काय केलाय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. 2005 मध्ये याची काय केली, स्थापना करण्यात आली. 2005 मध्ये काय झालं होतं, महापूर आला होता अतिवृष्टीमुळे. आपण सुरुवातीला पाहिलं की 2005 मध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं आणि महापूर आला होता आणि सगळी दळणवळण व्यवस्था ही खंडित झाली होती. मग त्याच वेळेस त्यांनी निर्णय घेतला. काय निर्णय घेतला, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली होती. त्याचा हा जो लोगो आहे तो असा आहे, जो भारत देश आहे, जो आपला भारताचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलं की इंडिया इथे दिसत आहे, तुम्हाला बघा इथे काय दिसत आहे, इंडिया दिसत आहे. इथे काय दिलं आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. काय दिलं आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. आणि इथे काय दिलं आहे, इंडिया दिलं आहे. म्हणजेच काय आहे, राष्ट्रीय, नॅशनल दिले ना ते, नॅशनल डिझास्टर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, अथॉरिटी म्हणजेच काय आहे, प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये काय केली, स्थापना करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यांना हे घोषणा करण्यात आली की व्यवस्थापनासाठी आपत्ती व्यवस्थापनाची मदत करण्यासाठी ही स्थापना योजली आहे. आपत्ती व्यवस्थापनानंतर नियोजन करण्याचे काम ही संस्था करत असते की ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होत असेल, मग ती कोणत्याही प्रकारची असू दे, ती मानवनिर्मित असू दे, निसर्गनिर्मित असू दे, त्या व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम म्हणजे प्रत्येकाला कोणकोणत्या प्रकारची, कशा प्रकारची मदत द्यायचं देखील काम आहे, ही संस्था ही काम बघत असते. मग ते कोणत्याही प्रकारची आपत्ती असू दे, नैसर्गिक असू दे, मानवनिर्मित असू दे, कोणत्याही प्रकारची घटना असू दे, मग त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचं आपल्याला म्हणजे उपलब्धता देता येईल, कोणत्या प्रकारची सोय देता येईल, कोणत्या प्रकारचं कार्य करता येईल, कशा प्रकारे बचाव करता येईल, कशा प्रकारे जे बाकीचे लोक आहेत त्यांना बाहेर काढून कोणत्या ठिकाणी सुरक्षा देणं, हे सर्व ह्या गोष्टीमध्ये या संस्थेमध्ये हे कार्य केलं जात आहे. म्हणजे त्याला आपण बोलू शकतो काय आहे, नॅशनल डिझास्टर जी मॅनेजमेंट जी संस्था आहे त्यामध्ये ते कार्य, त्यामध्ये हे सगळे कार्य केलं जाते, हे देखील आपण पाहू शकतो. आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क नंबर ठरवलेले आहेत. जर एखादी आपत्ती आपल्यावर आलीच आहे, मग त्याच्यासाठी काही संपर्क नंबर ठरवले आहेत. संपर्क म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आपण बोलतो ना की आपल्या फोनमध्ये देखील बऱ्याच प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर असतो. आपल्या घरच्यांचा, आपल्या आई बाबा, आपले भाऊ बहीण आणि आपले जे जवळचे नातेवाईक, या सर्वांचा जो कॉन्टॅक्ट नंबर असतो की जेणेकरून इमर्जन्सीसाठी, तात्काळासाठी आपण फोन करून आपण प्रत्येकाशी संपर्क करू शकतो. तसंच इथे काय आहे, हर एक प्रकारची जी आपत्ती व्यवस्था जर आली असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला काय दिले, काय हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, त्या आपत्तीचे नंबर दिलेले आहेत, त्याचे संपर्क नंबर हे ठरवलेले आहेत. मग ते नंबर कशासाठी आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. ते नंबरवर आपण जर कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला तात्काळ मदत मिळण्याचं काम देखील हे होत असते. म्हणजे बघा इथे तुम्ही पाहू शकता, जो पोलिसाचा नंबर आहे तो 100 आहे, अग्निशामक जो दल आहे तो 101 आहे, रुग्णवाहिका आहे तो 102 आहे आणि आपत्ती नियंत्रण कक्ष 108 आहे. आपत्ती नियंत्रण कक्ष म्हणजे याच्यामध्ये सगळे आले की जो नैसर्गिक असू दे किंवा मानवनिर्मित असू दे, तो कक्ष आपण जर 108 टाकला की 108 नंबर टाकला तर आपल्याला आपत्ती नियंत्रण हा जो फोन जातो आणि मग ते आपली चौकशी करतं की इथे नेमकं काय घटना घडलेली आहे. मग आपण सविस्तर जेव्हा माहिती देतो त्यानुसार ते काय करतात, मुलांना कारवाई करायचा प्रयत्न करतात. रुग्णवाहिका, एखाद्या ठिकाणी समजा ऍक्सिडेंट झाला असेल, एखादी जबर मार लागलेला असेल तर आपण 102 या नंबरवर जर कॉल केला तर ते आपल्याला घडलेली सदर घटना विचारून घेतात, कोणत्या ठिकाणी घडली आहे आणि मग त्यावेळेस तिथे जे ॲम्ब्युलन्स आहे पोहोचण्याची व्यवस्था करतात. अग्निशामक दल आहे त्याच्यामध्ये देखील कोणत्या ठिकाणी आग लागली तर 102
एक नंबरला जर आपण कॉल केला तर तिथे त्या देखील घटनेची आपल्याला माहिती सांगावी लागते, कोणत्या ठिकाणी ती झालेली आहे, किती मोठ्या प्रमाणात आहे ते देखील विचारलं जातं आणि त्यानुसार देखील गाड्या हे पाठवण्याची सुरक्षा केली जाते. जो पोलीस आहे 100, पोलिसाचा हा नंबर सगळ्यांना माहिती आहे, पोलिसाचा 100 आहे की कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी वृत्ती आपल्याला ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी आपण ह्या नंबरला जर कॉल केला तर पोलीस आपल्याला विचारतात की तुम्ही कुठून बोलत आहात आणि त्या ठिकाणी घडलेला प्रसंग काय, कोणता गुन्हा घडत आहे किंवा होत आहे तुम्ही पाहत आहात, त्यानुसार देखील काय करतात तिथे जवळच्या पोलीस स्टेशनला फोन करून तेथील पोलिसांना तिथे पाठवलं जातं. तर अशा प्रकारे आपले जे काय मुलांना आपत्ती जे नियोजन आहे ते 4 प्रकारचे आहे बघा आणि अजूनही बऱ्याच पुष्कळ आहेत पण आपल्याला इथे थोडक्यात दिलेले आहेत. पोलिसाचा नंबर 100 आहे, अग्निशमक दलचा नंबर 101 आहे, रुग्णवाहिकाचा 102 आहे आणि आपत्ती नियंत्रण कक्षाचा 108 आहे. तर अशा प्रकारचे हरी जे आपत्ती नियोजनाचे जे आपल्याला काही संपर्क नंबर दिले या संपर्क नंबरवर आपण काय करू शकतो, आपण संपर्क करू शकतो आणि घडलेल्या घटनेचा तपशीलवार अहवाल आपण या नंबरवर आपण सगळ्यांना देऊ शकतो. त्यानुसार आपल्याला काय केलं जातं, बचाव कार्य करण्याचा देखील आपल्याला प्रयत्न केला जातो.